झालंय काय का आत्ताच जवळपास गेल्या महिन्यामध्येच बरं का जुन्नर तालुक्यामध्ये पिंपरी कावळ नावाचं गाव आहे. आणि त्या गावामध्ये ती महिला राहते कुटुंबासोबत आपल्या पतीसोबत वगैरे मुलांसोबत. तर हे जे पिंपरी कावळची महिला आहे, आता मी काय पूर्ण नाव घेत नाही कारण की तो घरगुती विषय. त्याच्यात झाले असं का बहिणीनेच दागिने चोरून नेले. समजून घ्या. झालं काय काय पाबळे नावाचं ते कुटुंब आहे, मी पूर्ण नाव घेत नाही. आणि ही जी महिला आहे त्या महिलेची बहीण दिलेली आहे या आंबेगाव तालुक्यातल्या रांजणीमध्ये. आता हे विषय असा झाला आहे का ही बहीण आली होती याला पिंपरे कावळला हिच्याकडे राहायला. ही 2-3 दिवस राहती, सगळं व्यवस्थित होतं. आता ती काय झालं 2 दिवस झाल्याच्या नंतर या बायांना सवय असती का आपल्या नातेवाईकांना दाखव, बघ बाई मी दाग केलं आहे, हे केलं आहे, ते केलं आहे. तर ही बहीण गेली तिला घेऊन का हे बघ मी असं असं दाग केलेलं आहे, असं असं बनवलेलं आहे. आता ते फिरत माझ्या हातामध्ये. तर ते दागिने तिने दाखवल्याच्या नंतर हिने पाहिले ते दागिने होते देवघरामध्ये. ते दागिने जे बघितले तिने परत ठेवून दिले आणि जो घराचा दरवाजा बंद केला. आणि मग हे सगळेजण जेवले झोपले. आता मग ही दुसऱ्या दिवशी उठली, आपली घरातलं काही दूध वगैरे काढायचं ते दूध काढू लागली म्हशीचं गायांचं. आणि मग ती चारा पाणी करत असताना ही जी बहीण आहे ती अचानक म्हणली का मला जायचं आहे अर्जंटमध्ये, मला माझा नवरा न्यायला येणार आहे. आता ही बहीण म्हणली का गं आली लगेच चालली अचानक. नाही म्हणली माझं काहीतरी काम आहे. आणि तेवढंच लगेच त्या बहिणीचा नवरा देखील दारामध्ये आला आणि हिने काही बी न करता लगेच घाईघाईने ही निघून गेली. आता हिच्या डोक्यामध्ये आलं ही एवढ्या 2-3 दिवस राहिली, एवढ्या घाईघाईने अचानक निघून का गेली, कशी काय गेली. हा पण लगेच पाहुणा लगेच दाजी बी आला एवढ्या झटक्यावर. तर हिच्या मनामध्ये संशयाची पाल चुकचुकली का काहीतरी झाली. तसं तिने कामधंदा सोडला आणि ही घरामध्ये गेली देवघरामध्ये. बघत तिथं ते जे काही दागिने होते 2.5 तोळ्याचं ते मंगळसूत्र केलं होतं. आणि तिने 1 वर्षभरापूर्वीच मंगळसूत्र केलं होतं पै जमून. ते दागिने ते मंगळसूत्रच नाही अहो, हिच्या पायाखालची वाळूच सरकली. आता मंगळसूत्र गेलं कुठं, आता हे दाखवलं हिलाच. मग हिने घरात आता ही घाबरली. मग हिने सांगितलं घरात आपलं काय मंगळसूत्र नाही, आता करायचं काय. तर मग हिचा तर पक्का संशय होता का हे डल्ला मारला तो बहिणीनीच. मग हिने बहिणीला फोन केला का बाबा ते मंगळसूत्र दे. तर ही म्हटली कायचं मंगळसूत्र मला नाही माहिती. मग आता एवढं झालं सगळीकडं घरामध्ये इकडं तिकडं ते काही सापडलं नाहीच. आणि हे 100% ते मंगळसूत्र ते चोरलं गेलं होतं. आणि मग खूप तिला विनंती केली बाबा दे बाई पण ती काही कबूल होईना. मग शेवटी नारायणगाव पोलीस ठाण्यामध्ये मग ही जी हे आहेत त्या रांजणीची जी बहीण तिचं आडनाव वाघ आहे बरं का, तर तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ते काय अजून काही भेटलं नव्हतं. मी फोन केला होता बरं का मागं त्या पोलिसांना ज्याच्या का तपास आहे, ते काही सापडलं नाही तेव्हा. पण आता काही प्रगती आहे पण माहीत नाही. म्हणजे बघा बहिणीचं दागिनं चुरती. त्यामुळं हे जरा विषय समजून घ्या. शेजाऱ्या पाजाऱ्यांना जरा तुम्ही घरामध्ये वगैरे ते सुद्धा जास्त हे करू नका, दाखवू नका. दुसरी एक घटना आहे ती बी अशीच आहे याच्या बसली आपल्या जुन्नर तालुक्यातली. ती आहे तेजेवाडीमधली. त्याच्यामध्ये सुद्धा असं झालं आहे. त्याच्यात तर खूप मोठे दागिने चोरले गेले. त्या आधीच्या ह्याच्यात बहिणीने 2.5 तोळं चोरलं. पण हे जे आहे ही घटना ही तेजेवाडी डोमसेमळ्यामधली आहे. तर त्याच्यामध्ये हे बघा फिर्याद देणाऱ्यांचं नाव देखील कुणाल दगडू डोमसे. आता त्यांच्यामध्ये ते काय म्हणतात का 32 ग्रॅम वजनाचे सोन्याचं मंगळसूत्र चोरले, 15 ग्रॅम वजनाचं सोन्याचा राणीहार बी चोरलेलं आहे आणि 10 ग्रॅम वजनाचा सोन्याचे कानातले वेल. असा एकूण म्हणजे बघा ना आता हिशोब केल्यावर यांनी दिलं आहे हे 4.5, 5.5, 6.5, 7.5 हे जवळपास 8,75,000 रुपयाचं सोनं चोरीला गेलं आहे. त्याच्यामध्ये हे काय यांनी फिर्याद दिली जुन्नर पोलीस ठाण्यामध्ये बघा. ते म्हणतात की हे जे सगळे दागिने वगैरे होते हे ते आम्ही आमच्या कपाटाच्या ड्रावरमध्ये पाऊचमध्ये ठेवले आणि नेहमीसाठी जे मंगळसूत्र काय होतं ते मी घातलं होतं. तर ते काय म्हणणं आहे का 28/5/2024 रोजी रेशनिंग कार्ड शोधण्यासाठी कपाट आम्ही उचकलं तर त्या कपाटामध्ये सोन्याचं पाऊच वगैरे ते नव्हतं, ते रिकामं होतं. त्यामुळं मग
मी इथं जे काय आहे विचारलं का बाबा हे दागिने कुठे आहेत, तर ते म्हणले का दागिने तर काही दिसेनाच. सगळं ते कपाट उचकलं त्यांनी सगळं, पण ते काही दागिने काही सापडाना. त्यामुळं घरातही शोधून घेतला, इकडं तिकडं पण विचारलं, पण ते काही दागिने आढळले नाही. त्यामुळं मग शेवटी मग यांनी जुन्नर पोलीस ठाण्यामध्ये हे 8,75,000 रुपयाची दागिन्याची फिर्याद दिली. आता त्यांचं काय म्हणणं आहे का त्यांच्याच घराशेजारी एक महिला आहे, त्यांचं शिंदे आडनाव आहे, तिने हे सोन्याचं दागिने चोरलं असं त्यांचा संशय. या गुन्ह्यात पुढं काय घडलं आहे काय नाही हे माहीत नाही, कारण संशयामुळं पोलीस बी नीट तपास करत नाही. आणि ह्यावेळी बी ते अवसरच होते. आता 8,75,000 रुपयाचं जर सोनं चोरलं आहे आणि ही यांचं म्हणणं आहे का त्या घराशेजारच्या बाईंनी चोरलेलं आहे, तर म्हणजे असा विषय आहे. तर त्यामुळं माझी रिक्वेस्ट आहे का आपले जे दागिने ते आपल्यापाशी ठेवा, कोणालाच सांगू नका, नाहीतर या अशा घटना घडतात. आता या महिलेचे दुःख आहे जे काय आहे ते काय मी सांगू शकत नाही, ज्याचं जळतं त्याला कळतं. साधा भोळा पती आहे, तरी तिने हा संसाराचा गाडा एकटीने ओढला आहे, कोणी कोणाचं काही एवढं सपोर्ट नसताना. आज मात्र ही अश्रू गाळायची वेळ तिच्यावर आलेली. तर शिवाय न्यूज पाहत राहा. कुरण तालुका जुन्नर जिल्हा पुणे.